अजितदादांना नरेश अरोरांचं कोट्यवधींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर अरोरांनी गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। अजित पवार बारामतीला कार न जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल की कुणाचा फोन आला, त्यानंतर प्रवासाचा निर्णय बदलला। रोहित पवारांनंतर प्रमोद हिंदुराव यांच्या दाव्यानं खळबळ। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, आमचा पक्ष एकसंध। पटेल आणि तटकरे नेहमी सुनेत्रा बहिणींच्या पाठीशी उभे राहिलेत, त्यांच्याबाबत संशय येणं चुकीचं। आरोपांबाबतचा बाईट व्हायरल होताच प्रमोद हिंदुराव यांचे सारवासारव। VSR विमानांचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाहीत, मात्र सत्य समोर येऊ नये म्हणून ब्लॅक बॉक्स बंदचं कारण देत असतील तर दादांचा 100% घातपातच झाला। रोहित पवार आरोपांवर ठाम। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट। सत्तेत वाटा देण्यास तटकरे, पटेलांचा विरोध, सूत्रांची माहिती। विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। आज दादा नाही, त्यामुळे मला जुनं उणं काढत बसायचं नाही। दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर। इक्बाल यांना 39 मतं, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। टाटा ट्रस्ट सोबत 12 आणि नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार। स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचं वेगानं परिवर्तन होणार। टाटांची सीएम फंडात मोठी मदत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कराराचं स्वागत। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासह निवडणूक लढवण्यावरही आजीवन बंदी आणा। संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबेंचा प्रस्ताव। परदेशातील लोकांसाठी मोदींनी देश विकला, मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत असणार। कुठलाही प्रस्ताव आणा, गुन्हा दाखल करा, मी खरं बोलत राहणार। राहुल गांधींचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर। बातम्यांच्या जगात TV9 मराठी पुन्हा नंबर 1 बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती।